जय महाराष्ट्र मित्रांनो, या घडीची सगळ्यात मोठी बातमी सध्या समोर येते. देशाच्या राजकारणातून बॅलेट पेपरवरती झालेल्या या देशातील सगळ्यात मोठ्या निवडणुकांमध्ये भाजपचा प्रचंड सुपडा साफ. तर मित्रांनो, नरेंद्र मोदींसह अमित शहा यांच्या प्रचाराला जाऊन देखील त्यांना जबरदस्त धक्का. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यासह भल्या भल्या नेत्यांना देखील मतदारांनी बसवलं अखेर कायमचं घरी. मित्रांनो, जाणून या महत्वाची अपडेट. बॅलेट पेपर ही निवडणूक भाजपसाठी ठरते आहे कर्दनकाळ, तर इंडिया आघाडीसाठी ठरते अतिशय मैलाचा दगड. मित्रांनो, जाणून घेऊया या घडीची सगळ्यात मोठी बातमी आणि देशामध्ये ज्या बातमीने सध्या भाजपची हवा टाईट करून भाजपला विचार करायला लावलाय. जाणून घेऊया या बातमीने सध्या देशाचं राजकारण बाजूला सारलंय. मित्रांनो, या संपूर्ण देशामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीला गेल्या 15 दिवसांपासून सगळ्या पराभवाला सामोरं जावं लागतंय. अगोदर तामिळनाडूमध्ये, त्यानंतर केरळमध्ये, त्यानंतर तेलंगणामध्ये आणि आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये देखील या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झालाय. बॅलेट पेपर म्हटलं की भारतीय जनता पार्टीच्या निवडणुका आता संपल्या जमायत का, असा प्रश्न सध्या त्यांचेच नेते त्यांना विचारू लागले आहेत. कारण की ईव्हीएम वरती जादू आता संपली असून ईव्हीएम वरती पराभव झाल्याच्या नंतर बॅलेट पेपरवरती मात्र भाजपचा देखील पुन्हा पराभव होण्यास सुरुवात झाली आहे. आता पश्चिम बंगाल आणि हरियाणा या 2 राज्यामध्ये आणि आता उद्या होणाऱ्या पंजाब या 3 महत्वाच्या राज्यात भारतीय जनता पार्टीचं खातं उघडायला देखील त्यांना खूप मोठा धक्का बसलाय. इकडे मात्र महाराष्ट्रामध्ये जरी भारतीय जनता पार्टी नगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये जिंकली असली, सत्ता स्थापन केली असली, तरी देखील इतर ठिकाणी मात्र भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ होत असून देशातून त्यांच्या हद्दपारीला सुरुवात झाली का, असं आता विचारण्याची वेळ येऊ लागली आहे. कारण हे तसंच आहे मित्रांनो. कारण बॅलेट पेपरवरती ह्या ज्या निवडणुका झाल्या, जवळजवळ 1835 जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रामध्ये 1835 सदस्यांच्या या झालेल्या बड्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ झाला आहे. मित्र पक्ष आणि एनडीएतील सर्व जवळच्या पक्षांना सोबत घेऊन बीजेपी ही निवडणूक लढली होती. मात्र इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल आणि ते आम आदमी पार्टी या 3 पक्षांनी मात्र भाजपला अशी धूळ चारली की भाजपची निवडणुकांची सध्या त्यांच्या मनातील जी हौस होती ती आता पूर्णपणे कायमची बंद झाली का. निवडणुका म्हटलं की बीजेपीला असं वाटायचं की आपण जिंकतोय, आपलाच उत्सव आहे आणि आपल्याशिवाय कोणी जिंकू शकत नाही. आता मात्र भाजपच्या मनातील हा गैरसमज मोडीत काढत तेलंगणामध्ये यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पुरता सुपडा साफ झालाय. अगोदरच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ह्या 1 मॅन आर्मी म्हणून भाजपला अतिशय महागात पडत होत्या. संपूर्ण देशातील भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी अशी लढाई संपूर्ण देशामध्ये बघायला मिळत होती. आणि या लढाईमध्ये आता मात्र पुन्हा एकदा विजय झालाय तो ममता बॅनर्जी यांचा. ममता बॅनर्जी यांचा जवळजवळ 1800 पैकी 1535 ठिकाणी विजय झाला असून जवळजवळ भाजपचं 1600 ठिकाणी डिपॉझिटासह जप्त झाल्याची शक्यता वर्तवली आहे. 1500 ठिकाणी तर हा विजय झालायच, परंतु काही ठिकाणी भाजप जरी जिंकली असली तरी संपूर्ण राज्यातून भाजपला हद्दपार केले ते ममता बॅनर्जी यांनी. या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका चुनावामध्ये भाजपचा मात्र प्रचंड सुपडा साफ झालाय. इथे ममता बॅनर्जी यांनी सध्या सगळ्या राज्यातले मुख्यमंत्री येऊन देखील सगळ्यांनाच त्यांच्याच राज्यात जाण्यासाठी चितपट करत इकडे फक्त ममता बॅनर्जी चालते असा संदेश थेट त्यांनी दिलाय. यामुळे त्यांची मात्र त्रिधा त्रिपीट वेळ असून भाजपला मात्र आता कोणताही पर्याय उरला नाही. त्यानंतर पंजाब आणि हरियाणा या भागामध्ये आम आदमी पार्टी देखील झालेल्या बॅलेट पेपरच्या निवडणुकांमध्ये इथे देखील भाजपला जोरदार धक्का दिलाय.
इथे झालेल्या 354 या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला अवघ्या 35 जागांवरती यश मिळालंय, तर आम आदमी पार्टीला जवळ 226 ठिकाणी, तर भाजपला 33 ठिकाणी, तर काँग्रेसला 38 ठिकाणी अशा प्रकारचं यश पुन्हा एकदा दुसऱ्या निकालामध्ये मिळालंय. यामुळे भाजपला जवळ 70 ठिकाणी यश मिळालं असलं तर देखील भाजपचा मात्र बहुतांश ठिकाणी कायमचा सुपडा साफ झाल्याचं आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी मात्र भाजपला सळो की पळो करून सोडलंय. म्हणजे स्थानिक लेवलच्या ज्या ज्या राज्यात पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांना आता भाजपा हद्दपारी करायचं वेळ लागलंय आणि तिथूनच भारतीय जनता पार्टी आता राज्यातून बाजूला सरकत आहे. हा विजय फक्त कार्यकर्त्यांचा आहे.